सच में मतलब टेक्निकली देखा जाए तो उसमें कहीं भी ओवर पिच नहीं गया मूवी, एकदम मतलब ना बैलेंस मूवी है। कई सॉन्ग्स भी अच्छा खासे है और मूवी का प्लेटफॉर्म भी, स्टोरी अगर अलग निकली ठीक है। इवन उसमें से पता भी चलता है कि अपन को कैसे बाहर बिहेव करना, एक गलत डिसीजन से उससे पूरा वाट लग गई थी उसकी। तो अच्छा मतलब बैलेंस मूवी मुझे लगा। सब मराठी प्रेक्षकों को मैं बोलूँगा आके देखें ये मूवी, ठीक है। 5 में से मैं इसको 5 दूंगा, मुझे अच्छा लगा मैं मूवी का। थँक यू। मराठी फिल्ममध्ये असं दाखवलं आहे की राग कंट्रोल करायला पाहिजे, त्यामध्ये हे पण दाखवलं आहे दारूसुद्धा कंट्रोल करायला पाहिजे. ऑल ओव्हर खूप छान होते फिल्म. हां मस्त होते, ॲक्टिंग विक्टिंग छान होते. हिरोची ॲक्टिंग हिरोईनची ॲक्टिंग मस्त होते. 5पासून 4 स्टार देणार. फिल्म खूप छान होती. त्याच्यामध्ये दाखवलं आहे करून की कुठे काय कसं वागायचं, आपला राग कुठे कंट्रोल करायचा, कधी कधी चूक नसताना पण समजून घ्यायचं असतं. हे सर्व त्या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे. ॲक्टिंग वगैरे छान आहे. हां ॲक्टिंग वगैरे खूप छान आहे. 4. खूप छान आहे तसं. म्हणजे मराठी माणूस एक आहे, पण तो किती कंट्रोल करू शकतो त्याच्यावर म्हणजे पिक्चर आहे. कारण जास्त म्हणजे राग करू नये माणसाने, आणि राग कुठे करायचं हे पण माणसाला समजलं पाहिजे. खूप छान खूप छान खूप छान. माणसाचं रागावर नियंत्रण पाहिजे, बस हे याच्यामधून शिकायचं आहे, बाकी काय चांगलं आहे. खूप चांगला होता पिक्चर. खूप सस्पेन्स पण होतं मस्त. एक रागावर नियंत्रण ठेवलं. ॲक्टिंग खूप छान खूप छान. आपला जे शेवटला रिक्षावाला RD आणि त्याचा मित्र, या तिघांचं अभिनय एकदम छान आहे. एक नंबर. आपल्या मराठी माणसांना फुल सपोर्ट. एक नंबर. बस रागावर कंट्रोल केला तर उत्तर पण हाय वेगळा आहे प्रकारे. फक्त रागावर कंट्रोल करायला पाहिजे. रागावर कंट्रोल ठेवलं तर उत्तर पण वेगळ्याने आहे. खूप डायरेक्शन वगैरे छान आहे, एकदम खूप छान पिक्चर आहे. फक्त एखादी गोष्ट रागाने करताना लक्षात ठेवायचं की समोरचा माणूस तो आपल्या मनामध्ये ठेवतो आणि नंतर त्याचा बदला कसा घेतो, या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. 5मधून 5 स्टार देणार आम्ही. 5मधून 5. छान होती स्टोरी टेलिंग, आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हाला असा इंटरेस्ट वाटत होता की पुढे काय घडणार आहे. क्लायमॅक्स पण खूप छान होता. ऑल ओव्हर मस्त वाटली फिल्म. फिल्ममधून शिकण्यासारखंच होतं बरंच काय की आपण कसा कंट्रोल करू शकतो, म्हणजे कुठे काय गोष्टी एक्सप्रेस करायच्या बघायचं, म्हणजे नेमकी सिच्युएशन काय आहे ही समजून घ्यायची एखादी गोष्टीची. हे सर्व आम्हाला समजलं, आणि त्यांनी राग पण चांगल्या प्रकारे दाखवला. शेवटी त्यांनी बदला नाही घेतला, पण म्हणजे छान वाटलं ते सर्व जे काय तुम्ही दाखवला ते छान होतं. ॲक्टिंग पण होती, असं एकदमच अशी छान नाही वाटली, पण एकदम असं वीक पण नाही वाटली. ॲव्हरेज ॲक्टिंग वाटली, छान होती ॲक्टिंग पण. 5मधून 4 स्टार देणार. छान होती मूवी. एक्टिंग है नो डाउट बहुत अच्छी की है. ये पिक्चर मैंने कल भी देखी और मैं आज रिपीट देखने आया हूँ क्योंकि मुझे मूवी बहुत पसंद आई. उसके अंदर यही था कि तुम्हारा जो गुस्सा है, तुम जो गुस्सा निकालते मतलब गलत फहमी से, वो गुस्से को मत निकालो. उस गुस्से की वजह से स्टोरी पूरी बनी हुई है. उसकी वजह से एक बच्ची अपने बाप से 6 महीना बात नहीं करती. ये पिक्चर देखना फैमिली जैसे ही है, पर कुछ पता ना थोड़ा वो पिक्चर का जो घुमा था, इसकी वजह से पिक्चर इतनी अच्छी बनी हुई. मैं बार बार कहूँगा कि हर कोई ये पिक्चर देखो. हर किसी यंग के लिए है, अपने फैमिली वालों के लिए है, हर एक चीज़ के लिए. आपसे हर से गुजारिश करूँगा ये पिक्चर हर कोई एक बार ज़रूर देखे. थँक्यू. बघायला तो खूप छान आहे. प्लस मूवीबद्दल तुम्ही स्वतः पण बघितलं तर तुम्ही स्वतः बोलील की बाबा एक ग्रेट एकदम. मतलब माणसांना ज्याबद्दल म्हणजे ते त्रास होतो, ते राग आणि माणूस काय करून घेतो आपल्या हाताने, ते मतलब ह्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे. माणसांना राग पण जास्त बरं नाही, आणि ह्या पिक्चरमध्ये डायरेक्शन वाईज बघायला गेलं तर खूप छान, स्टोरीज खूप छान आहे. आणि काय बोलू तुम्हाला, तुम्ही ॲक्टिंग तर गणेशची आणि ते विलन जे आहेत ते विलन आहेत सुपअप बोलतो. सुपअप म्हणजे त्या विलनची तर एवढा कौतुक करायची, काय बोलू मी त्याच्याबद्दल बोलू नाही शकतो. खूप छान ॲक्टिंग झाली त्याची.
आवडला मला खूप. आणि मी यंग जनरेशनला पण बोलतो, जे राग असतं माणसांना, प्लीज एकदा या आणि बघा. ते रागाने माणूस आपल्या हाताने कुलाडी मारून घेतो. बोलतात ना, शेख चिल्ली जर का एक दालीवर बसून तो कापतो करून, मगर ह्या पिक्चरमध्ये त्या स्टोरीज दाखवल्या आहे. या आणि बघा, हा पिक्चर खूप छान आहे. म्युझिक बोलू तर ग्रेट आहे. तुम्ही वर्ड पच्चीचं गाणं बघा, खूप मला आवडलं. आणि एक माणूसगी आहे लास्टला जे शेवटी गाणं येतो आहे, खूप खूप बोल खूप छान. आरडी मूवी देखने आए पब्लिक, मतलब ये मूवी देखेगी तो ही समझ में आएगा पब्लिक को, नहीं तो ऐसा समझ में नहीं आने वाला है. ये मूवी में गुस्सा को कैसा कंट्रोल करना चाहिए इंसान को, गुस्सा क्या कर लेता है अपने हाथ से, उसके ऊपर ये स्टोरीज़ है. कि नॉर्मल आदमी, एक बेटी अपने बाप के सामने वो तो हीरो रहती है, मगर बाप को मारने के बाद वो बेटी 6 महीना बाप से अलग हो जाती है. फिर उसके बाद बाप, नॉर्मल आदमी अपनी बेटी से अलग हो गया, औरत से अलग हो गया, तो क्या करेगा. तो उसके बारे में वो स्टोरीज़ है. एक बार वो स्टोरी कोई भी आके देखे, आप खुद बोलोगे यार ये तो ग्रेट मूवी है. ये मेरे हिसाब से तो बोलता हूँ सुपर. 5 में से कितना स्टार? मैं तो 5/5 दूंगा. थैंक यू.